नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूपच सुंदर आणि मनाला आनंद देणारा गेला. आज सुट्टी असल्यामुळे घरात बसण्यापेक्षा बाहेर फिरायचं ठरवलं. सकाळी आम्ही आमच्या इथल्या सुंदर धबधब्याकडे गेलो. पावसाळ्यात धबधब्याची रूप काही वेगळंच असतं. वाहणारं पाणी, हिरवगार निसर्ग आणि थंडगार वारा. काही क्षण फक्त त्या निसर्गाचा आनंद घेत बसलो. अशा ठिकाणी गेलं की मनाला सगळा थकवा कुठल्या कुठे निघून जातो समजतच नाही. त्यानंतर मी पप्पांना घेऊन पनवेलच्या बाजारात गेलो. पहिले लहानपणी इकडे यायचो, आता भरपूर दिवसानंतर आले. पप्पांनी आणलाय झोला. घेतले. ओके, ही पानं कुठली मग? ही एक्स्ट्रा. चला बाय. कुठे वरती होता मग काय फक्त पानं गेलं एवढे लांब आणलेले मला. लहानपणी मार्केटला यायचो आणि भरपूर दिवसानंतर आपण आत्ता आलोय. बाजारात थोडी खरेदी केली. लोकांची गर्दी, वेगवेगळ्या वस्तू आणि बाजाराचं वातावरण अनुभवताना वेळ कसा गेला ते कळलंच नाही. फिरता फिरता गरमागरम वडापाव खाल्ला. साधा वडापाव असला तरी त्याची चव आणि त्या क्षणाची मजा वेगळीच होती. खरेदी पूर्ण करून आम्ही घरी परतलो. संध्याकाळी आईसोबत मिळून पनीरची भाजी बनवली. आईसोबत स्वयंपाक करताना गप्पा मारणं आणि तिला मदत करणं हा दिवसातील आणखी एक सुंदर क्षण होता. रात्री सगळे एकत्र बसून जेवलो. आजीच्या दिवसात फिरणं, खरेदी, चविष्ट खाणं आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ या सगळ्यामुळे हा दिवस कायम लक्षात राहील. आयुष्यात मोठा आनंद नेहमी मोठ्या गोष्टींमध्येच मिळतो असं नाही. कधीकधी अशा छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरं सुख दडलेलं असतं. तुम्हालाही अशा फॅमिलीसोबतचा साधा आणि आनंद दिवस आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की या व्हिडिओमधला तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता. पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या माणसांसोबत असे सुंदर क्षण नक्की जपा. धन्यवाद.